थांबवा। हे 30% वनरक्षण केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर आघात घातला जात आहे। सरकारी झाडं असत त्याला तर बिनधास्त तोडून घेऊन गेले जातात। हे पर्यावरणाचं संवर्धन जे करायचं आहे ते कशासाठी करायचं आहे? पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्यस्थीला ओझोन वायूचा स्तर आहे आणि हे जे प्रदूषण आहे त्या ओझोन वायूच्या स्तराला भगदाड पडत आहे, त्याची लेवल कमी करत आहे। ते संवर्धन करण्याचं काम कोण करतं? तर हे जे पर्यावरण आहे ते काम करतं। आणि झाडे तोड झाल्यामुळं हा ओझोन वायूचा स्तर हळूहळू कमी होतो, ते आपल्याला दिसत नाही। तुम्ही पाय एखादा पांढरा कपडा आपण घरामध्ये असा सुकायला टाकला किंवा एखादा बांधला तर त्याचा सूर्यकिरण आत येतात, बरोबर आहे, परंतु त्याची तीव्रता कमी होते। त्या सूर्यकिरणांची ते जो पांढरा कपडा आहे तो काय करतो? तीव्रता कमी करतो। तेच काम ओझोन वायूचा स्तर करतो आणि त्याला कमी करण्याचं काम तुम्ही आम्ही करतो। ओझोन वायू स्तर कमी करण्यासाठी कोणी महादेव पार्वती थोडी आली, हे काम कोण करतं? तुम्ही आम्ही करतो। तुम्ही शेताच्या बांधावरची झाडं तोड लागलात, जे सरकारी रस्ते असतील तिथे आले रात्रीच्या रात दिवसा म्हणा, कोण विचारतं मला चालला तोडून दिवसा। तर हे होऊ नये याच्यासाठी आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? याचं संवर्धन केलं पाहिजे। प्रत्येक मुलाने आपल्या दारासमोर शेतात कुठंतरी कमीत कमी 2 झाडं लावले पाहिजे। आणि नुसते झाडं लावून चालत नाही, नुसता फोटो काढण्यापुरतं वृक्षारोपण करून चालत नाही, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचं संगोपन झालं पाहिजे, हे त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचं। तर अशा प्रकारे या पर्यावरणाचं आपण सर्वांनी काय करायचंय? संगोपन करायचं। त्यातली त्यात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना पुढे ते सिलेबस मध्ये येणारच आहे, सायन्समध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये जास्तीची माहिती देतील। मी एवढी छोट्याखानी माहिती देतो। बोलण्यासारखं